संगमनेर तालुक्याच्या पठार भागातील घारगाव येथील वीज वितरण कंपनीच्या कार्यालयावर विविध मागण्यांसाठी येत्या 2 जून रोजी संतप्त शेतकऱ्यांच्या वतीने मोर्चाचे आयोजन करण्यात आले होते। परिसरातील वीज वितरण कंपनीच्या कारभाराला कंटाळलेल्या शेतकऱ्यांनी हा इशारा दिला होता। मात्र या पार्श्वभूमीवर कार्यकारी अभियंता प्रदीप ओट्टमवार व उपकार्यकारी अभियंता योगेश चव्हाण यांनी शुक्रवार दिनांक 29 मे रोजी घारगाव येथील कार्यालयात भेट देत शेतकऱ्यांशी प्रत्यक्ष संवाद साधलाय। यावेळी शेतकऱ्यांच्या विविध समस्या समजावून घेत मागण्यांवर सकारात्मक चर्चा करण्यात आली आहे। तसेच निवेदनातून करण्यात आलेल्या मागण्यांची लवकरच पूर्तता करण्यात येईल असे आश्वासन अधिकाऱ्यांनी दिल्याची माहिती बाजार समितीचे माजी संचालक रमेश आहेर यांनी दिली आहे। वीज वितरण कंपनी घारगाव या ठिकाणी विजेच्या त्रासाला कंटून घारगाव भाग 1 आणि घारगाव 2 सर्व शेतकरी आणि सर्व वीज ग्राहकांनी मिळून आम्ही येत्या 2 तारखेला धडक मोर्चाचं आंदोलन आयोजित केलेलं होतं। या ठिकाणी कार्यकारी अभियंता मान्य ओट्टमवार साहेब, त्याचप्रमाणे सहाय्यक अभियंता चव्हाण साहेब यांनी या ठिकाणी येऊन आमच्या ज्या विविध मागण्या होत्या त्यामध्ये प्रथमतः मागणी होती की शेतीला 8 तास अखंडित वीज पुरवठा करावा। त्याचप्रमाणे दुसरी मागणी की संध्याकाळी 6 ते 9 सिंगल फेज वीज पुरवठा खंडित करू नये। तिसरी मागणी आम्हाला गेली 2-3 महिने वीज बिल येत नाही। चौथी मागणी अशी आमची होती की या ठिकाणी 33 केवीच्या ज्या लाईनी आहेत त्या जुन्या झालेल्या 40-40 वर्षांच्या, त्या कुठे कधी तुटतात त्याच्यामुळे जीवितहानी होण्याची शक्यता आहे। या संदर्भात आम्ही या मागण्या त्यांच्याकडे मांडलेल्या होत्या त्या संदर्भात त्यांनी आमचं या ठिकाणी शंका निवारण केलेलं आहे। या ठिकाणी त्याचप्रमाणे वारंवार या ठिकाणी फिरत ट्रिप व्हायची, 10-10 मिनिटाला हे ट्रिप झाल्यामुळे आम्हाला हा वीज पुरवठा हा सुरळीत होत नव्हता। त्याच्यामुळे आमच्या शेतीला पिकाला पाणी देता येत नव्हतं। त्या संदर्भात सुद्धा साहेबांनी आमची शंका या ठिकाणी आमचं मागणी ऐकून घेतली। ओट्टमवार साहेब यांनी सांगितलं की या ठिकाणी तुम्ही 6 ते 9 ते सिंगल फेज जाते, त्या संदर्भात आम्हाला या ठिकाणी 7-8 दिवस आम्हाला वेळ द्या तर जेणेकरून तुमचा 6 ते 9 या वेळेमध्ये तुम्हाला सिंगल फेज वीज पुरवठा कसा चालू होईल या संदर्भात आम्ही प्रयत्न करू आणि तुम्ही सुद्धा आम्हाला सहकार्य करायचं या संदर्भात आमचा शंका निरसन झालेला आहे। दुसरी अशी का या ठिकाणी 33 केवी आहे त्या संदर्भात सुद्धा त्यांनी या ठिकाणी ते म्हणजे पाणी करून आम्ही त्या लाईनी बदलण्याचा प्रयत्न करू। त्यामुळे आम्ही या ठिकाणी येत्या 2 तारखेला होणारे आंदोलन आहे ते स्थगित करून पुढे कधी काय करायचं या संदर्भात आम्ही पूर्ण सर्व ग्रामस्थ, सर्व शेतकरी, सर्व वीज ग्राहक या ठिकाणी बसू आणि आमची जी सिंगल फेज जी मागणी आहे ती पूर्णतः आदेशात न झाल्यास आम्ही पुन्हा या ठिकाणी या मोर्चाचं नियोजन करू अशी या ठिकाणी आम्ही ओट्टमवार साहेबांना या ठिकाणी विनंती करतो की आपण आम्हाला तशी वेळ देऊ नका की जेणेकरून 6 ते 9 ही वेळ आमचे शेतकरी वर्ग हा संध्याकाळी शेतीची कामं उरकून घरी जातो आणि त्यावेळेस लाईट नसते, पुन्हा अंधारामध्ये राहावं लागतं। शेतमजूर बाहेर कामाला जातो, डोंगरदऱ्यामध्ये राहणारा हा शेतकरी हा शेतमजूर, लाईट जर गेली तर संध्याकाळी इथं वाघांची इतकी संख्या आहे की बाहेर सतत पडत नाही। जे पाळीव प्राणी आहे त्यांना पाण्यासाठी बाहेर पडावं असं वाटतं, कारण हातावर जी उदार होऊन बाहेर यावं लागतं। परंतु त्यांनी या ठिकाणी आमची ही मागणी अतिशय चांगल्या प्रकारे समजून घेतली आणि त्यांनी सांगितलं की आम्ही नक्कीच या ठिकाणी 6 ते 9 या वेळेमध्ये आपल्याला वीज द्यायचा प्रयत्न करू। त्याबद्दल मी त्यांचा धन्यवाद देतो आणि या ठिकाणी आमचं आंदोलन पुढे ढकलण्यात येत आहे अशी आपल्याला सांगू इच्छितो। आज घारगाव परिसरातील लोकांनी 2 तारखेला आंदोलन करण्याची नोटीस महावितरणला दिली होती। त्या संदर्भात या ठिकाणी आज ग्रामस्थांसोबत चर्चा केली असता असं लक्षात आलं की या भागामध्ये वारंवार वीज पुरवठा खंडित होतो, त्याच्यावर उपाययोजना करण्याचे नियोजन केलेलं आहे। सर्वात महत्त्वाचं म्हणजे सबस्टेशनमध्ये आपण मागील 1 महिन्यामध्ये 1 ब्रेकर बदललेला आहे, पण अद्याप या ठिकाणी 1 ते 2 ब्रेकरची आवश्यकता आहे। ते पुढील 3 ते 4 दिवसात, फार तर फार 1 आठवड्यामध्ये दोन्ही ब्रेकर नवीन या ठिकाणी बसवण्यात येईल। त्याचप्रमाणे हे जे ट्रिपिंग होत आहेत याच्यासाठी पुढील 4 दिवसामध्ये दररोज एका फीडरवर आपण ड्राईव्ह घेऊया। 15 ते 20 लोक कॉन्ट्रॅक्टरचे राहतील, आमचे 10 ते 15 लोक असे दररोज आपण एका फीडरवर काम करून पुढच्या 4 दिवसामध्ये हा वीज पुरवठा खंडित होणार नाही याची दक्षता घेण्यात येईल आणि असं काम महावितरण करेल। याच्यामुळे मी सर्व ग्रामस्थांना विनंती करतो की आपण जे 2 तारखेला आपलं आंदोलन किंवा मोर्चा काढणार होता तो आपण त्याला पुढे ढकलावं। खऱ्या अर्थाने आपल्याला ते काढण्याची वेळच येणार नाही याची महावितरणच्या वतीने निश्चितच मी या ठिकाणी ग्वाही देतो। नमस्कार, मी उपकार्यकारी अभियंता संगमनेर। केंद्र शासनाने आपल्या ग्रामीण भागामध्ये एक अत्यंत चांगली योजना आणलेली आहे आणि ही योजना तळागाळापर्यंत पोहोचवावी हा केंद्र शासनाचा पण उद्देश आहे। आणि या योजनेमध्ये केंद्र शासनाने आणि त्या माध्यमातून आपलं जे राज्यामार्फत जी ही योजना आपल्याला राबवायची आहे
त्याच्यामध्ये जे आपले BPL ग्राहक आहेत दारिद्र्यरेषेखाली त्यांना 2500 रुपयेच भरायचे आहे. SC ST कॅटेगरीमध्ये 5000 भरायचे आहे आणि ओपन मध्ये 10,000 भरायचे आहे. त्याच्या लिस्ट आपण ऑलरेडी तयार केलेल्या आहे आणि ह्या लिस्ट आपण जर आपल्या माध्यमातून म्हणजे आपल्या गावाचे जे प्रतिनिधी आहेत सरपंच वगैरे आहे आणि लोकप्रतिनिधी जे असतील त्यांच्या माध्यमातून जनतेपर्यंत ज्यांना खरंच गरज आहे तिथपर्यंत जर आपण पोहोचवली तर खरोखर आपल्या ज्या लोकांना आहे जे त्या लिस्टमध्ये आहे त्यांना त्याचा फायदा होईल आणि आपल्या गावामध्ये 100% ज्या लोकांना गरज आहे ते होईल. पण यामध्ये आमची आणि लोकप्रतिनिधी या दोघांच्या समन्वयामधूनच ही योजना आपण राबवू शकतो आणि आणि जास्तीत जास्त लोकांना त्याचा फायदा देऊ शकतो. त्यामुळे माझं इथं आपली इथं उपस्थित असलेले जे सरपंच असतील किंवा लोकप्रतिनिधी असतील यांनी आपल्याला 31 मे पर्यंतच त्याची हे दिलेली आहे मुदत दिलेली आहे. म्हणजे पुढे योजना चालूच राहणार आहे. पण 31 मे पर्यंत आपण जर याच्यामध्ये रजिस्ट्रेशन जास्तीत जास्त जर केले तर त्याला प्रायोरिटी मिळणार आहे. त्या लोकांचे कामं होणार आहे. या योजनेमध्ये त्या ज्याला गरजू आहे म्हणजे जे लाभार्थी आहे त्यांना 1 किलोवॅट पर्यंत शासनाकडून सोलर बसून मिळणार आहे आणि सोलर बसवल्यामुळं नक्कीच त्यांना त्याचा रात्री जरी 6 ते 9 वगैरे या पिरियड मध्ये जरी लाईट गेली तर त्या वेळेमध्ये पण त्यांना ती लाईट वापरता येणार आहे. म्हणजे तो उजळत राहणार आहे. त्यामुळं माझे सगळ्या इथल्या लोकप्रतिनिधी मान्य सरपंच साहेबांना यांना विनंती आहे की तुम्ही आज उद्या आणि या 3 दिवसात जास्तीत जास्त लोकांचं रजिस्ट्रेशन करून घ्या. काही अडचण आली तर माझा नंबर आहे, येथील आपले अभियंता आहे त्यांचा नंबर आहे. परंतु जास्तीत जास्त लोकांपर्यंत ही योजना पोहोचवावी ही माझी विनंती. तर यावेळी परिसरातील शेतकरी मोठ्या संख्येने उपस्थित होते. नवनाथ गाडेकर, गाव पुढारी न्यूज, घारगाव.